नमस्कार, मी सद्दाम मुस्लिम मुल्ला. आपण पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत फिफोर मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढला. 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था या ठिकाणी या वर्षापासून हा दिवस साजरा करण्यात आला. अनेक वर्षापासून भटके विमुक्त समाज व संस्थांची मागणी होती, परंतु मागील अनेक वर्षापासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासन केराची टोपली दाखवित होते. परंतु महाराष्ट्र शासनाने संवेदनशीलतेचा परिचय देत ही मागणी मान्य केली व संपूर्ण भटक्या विमुक्त समाजात उत्साह निर्माण झाला. या उत्साहामागे कारणे सुद्धा होती. प्रथमच कुणीतरी आमचा आवाज ऐकतो आहे ही भावना निर्माण झाली होती. आमच्यावर प्रति सरकार संवेदनशील आहे, आता आमच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल हा विश्वास या उत्साहामागे होता. या दिवसाचे औचित्य साधून भारतीय भटके विमुक्त व गुमंत आदिवासी महासंघचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय मुकुंदराव पवार यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमामध्ये भटके आणि विमुक्त समाजाच्या संस्कृती, जीवनमूल्ये आणि परंपराचा जागर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि माहितीपर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय विभागामार्फत भटके आणि विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक योजनांची सविस्तर माहिती याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी दिली. इचलकरंजी शहर परिसरातील भटके आणि विमुक्त जाती जमातीतील सर्व नागरिकांनी या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करावा, असे प्रतिपादन माजी मंत्री, माजी आमदार प्रकाशराव आवाडे यांनी केले. सदर कार्यक्रमामुळे भटके आणि विमुक्त समाजाला सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रकाशरावजी आवाडे, विद्यमान आमदार राहुल आवाडे, ऍडिशनल डीएसपी माननीय अण्णासाहेब जाधव, माजी नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक संजय केंगार, प्रमोद पवार, इचलकरंजी कोल्हाटी डोंबारी समाज संघटना शहराध्यक्ष शांताराम लाखे, निलकंठ गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत